मनुष्यबळ पुरवठा कंत्राट आपल्यालाच मिळावं म्हणून प्रति कामगार अवघ्या 1 रुपया सेवा शुल्काची निविदा भरणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेतील कंत्राटदारांना कायद्याने वागा लोक चळवळीने मोठा झटका दिला आहे। यापुढे नव्या निविदेत कंत्राटदारांना कमीत कमी 3.85% खाली निविदा भरता येणार नाही। त्यामुळे स्पर्धेला संधी मिळेल व कंत्राटदाराला योग्य सेवा शुल्क मिळाल्यास कामगारांच्या आर्थिक पिळवणुकीला आळा बसेल असा विश्वास कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते व लेबर राईट्सचे संस्थापक राज असरोंडकर यांनी व्यक्त केला आहे। बऱ्याच दिवसापासून हा विषय प्रलंबित होता, परंतु SIRच्या कामामुळे मुख्याधिकाऱ्यांची भेट होत नव्हती, ते सुद्धा खूप व्यस्त होते। पण आज त्यांची भेट झाली, सविस्तर चर्चा झाली। कायद्याने बघा लोक चळवळीने एक निवेदन सुद्धा मुख्याधिकाऱ्यांना दिलेलं आहे। किमान वेतन कायद्याचं पालन झालं पाहिजे। आता सध्या 9,800चा विशेष भत्ता आहे, त्यानुसार त्यांना पगार मिळाला पाहिजे। दर महिन्याला 7 तारखेच्या आत हा पगार मिळाला पाहिजे आणि जर पगाराला जर विलंब झाला तर कंत्राटदाराला दंड गेला पाहिजे, अशी मागणी आपण केलेली आहे। अंबरनाथ नगर परिषदेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर आज राज असरोंडकर यांनी मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याशी चर्चा केली। त्यावेळी कायद्याने वागा लोक चळवळीचे माध्यम समन्वयक प्रफुल्ल केदारे आणि नगर परिषद लेखाधिकारी किरण तांबरे तसंच कंत्राटी कामगारही उपस्थित होते। आम्ही मागणी केली आहे की मनुष्यबळ पुरवठ्यामध्ये पार्ट ए आणि पार्ट बी, पार्ट ए हा कामगारांचा पगार आणि भत्ते वगैरे आहेत। पार्ट बी मध्ये कंत्राटदाराचे जर त्याचं सेवा शुल्क आहे ते आहे, तर कॉम्पिटिशन ही पार्ट बी मध्ये झाली पाहिजे आणि पार्ट ए ला जरा सुद्धा हात लावता कामा नये। कामगाराचा प्रत्येक पैसा, एक पैसा सुद्धा कोणी खाता कामा नये, प्रशासनाने कॉन्ट्रॅक्टरने कोणीही, अशी मागणी केली। उमाकांत गायकवाड यांनी त्याला खूप चर्चेला चांगला प्रतिसाद दिला। तिथले अकाउंट विभागाचे किरण तांबारे हे अधिकारी सुद्धा होते, त्यांनी ते मुद्दे सगळे समजावून घेतले आणि कायद्याने वागा लोक चळवळीने जे उपाय सुचवले, शासन आदेशाच्या अंमलबजावणीची मागणी केली, त्याला त्यांनी प्रतिसाद दिला आहे। आम्ही वाट बघू, नवीन टेंडर निघतंय, या नवीन टेंडरमध्ये ह्या कामगारांचे प्रश्न सुटतील अशी आशा आहे आणि 2022 पासून ह्या सगळ्या कामगारांना, फक्त फायरच्याच नाही तर अंबरनाथ नगर परिषदेमधल्या सगळ्या विभागातल्या सगळ्या मनुष्यबळ पुरवठ्यातल्या कामगारांचा जर त्यांना कमी पगार मिळाला असेल तर तो गेल्या एवढ्या 4-5 वर्षातला सगळा फरक जो आहे तो फरक मिळवून देण्याची लढाई सुद्धा कायद्याने वागा लोक चळवळ लढेल। बँक विवरणपत्र, PF व इतर शासकीय भरणा केलेल्या पावत्या असल्याखेरीज मनुष्यबळ पुरवठा कंत्राटदारांची देयकं प्रमाणित करण्यात येऊ नयेत असे ऊर्जा उद्योग कामगार विभागाचे शासन आदेश असल्याचं राज असरोंडकर यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणलं व कंत्राटदाराने केलेल्या खर्चाचे पुरावे न तपासताच देयक दिली जात असल्याचा आरोप यावेळी असरोंडकर यांनी केला। सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, आम्ही एक गंभीर आरोप ह्या प्रशासनावरती केला की कॉन्ट्रॅक्टर जे आपलं बिल सादर करतो त्या बिलामध्ये त्याने ज्या पावत्या वगैरे जोडलेल्या असतात त्याच्यामध्ये अमाऊंट कमी असते, पण नगर परिषद प्रशासन मात्र जास्त अमाऊंट देते। म्हणजे आपण थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं तर कॉन्ट्रॅक्टर जेव्हा 100 रुपयाचं बिल बनवून देत असतो तेव्हा त्याच्यामध्ये पुरावे हे फक्त 60-70 रुपयाचे असतात आणि नगर परिषद प्रशासन त्यांना 100 रुपये बिल अदा करत असतं आणि त्याच्यातून हा सगळ्या पुढच्या भ्रष्टाचाराला वाव मिळतो।